मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण ऑफलाईन ई-के-वाय-सी सुरू झाली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत होते की आमचं नाव याद्यांमध्ये नाही तर काय करायचं आहे. ज्यांचं नावे याद्यांमध्ये आले आहेत तर त्यांच्यासाठी काय प्रक्रिया असणार, ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं आज सकाळीच निधन झालेलं आहे व हे खूप जड जात आहे की बोलताना, सांगताना किंवा जे आपल्या भावना आहेत ते व्यक्त करताना. ही पोकळी आहे ती कधीच भरून निघणारी नाहीये. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दरारा होता. आपल्या महाराष्ट्रासाठी एक खूप मोठे नेते होते व आपल्या लाडक्या बहिणींसाठी नक्कीच इथे एक चांगला भाऊ होता. तर सर्वांमार्फत, माझ्यामार्फत, आपल्या चॅनलमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली. तर आपण पाहत होतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून सांगितलं होतं की ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी प्रक्रिया होणार आहेत. तर लाडक्या बहिणीची याद्या आलेल्या आहेत. हप्ता सुरू करा, शेवटची संधी असणार आहे तुमच्यासाठी. कारण लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, हे विनंती अर्ज आहे, तुम्हाला द्यावं लागणार आहे. तुम्ही प्रत्येक ज्या काही लाडक्या बहिणी असणार आहे ज्यांचे पैसे जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. पाहू शकता तुम्ही, पडताळणी सुरू आहे, पहिला टप्पा सुरू झालेला आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी मला मेसेज करून विचारलं की आमचं यादीमध्ये नाव नाही, मग काय करायचं आहे. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, याद्या येण्यास सुरुवात झालेली आहे. ही काही यादी आहे ती काय की पहिली यादी आहे, पहिली लिस्ट आहे, त्यामुळे त्या लिस्टमध्ये त्यांचे जे काही नावं आहेत लाडक्या बहिणींची त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करायचं आहे. याद्या आहेत त्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे आल्या आहेत. ज्यांचे नावे आहेत त्यांनी सध्या पडताळणी करायचं आहे, त्यांची सध्या पडताळणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा राहिलेल्या बहिणींची पडताळणी सुद्धा होणार आहे. आता अंगणवाडी सेविकाताईंवर तुम्ही रागवू नका किंवा अंगणवाडी सेविकाताईंना तुम्ही सहकार्य करा, कारण अंगणवाडी सेविकाताई हे आपल्यासाठी काम करत आहेत. म्हणजे आपले पैसे किंवा आपला हप्ता सुरू होण्यासाठी, आपली पडताळणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविकाताईंना सुद्धा तुम्ही सहकार्य करा. त्यांचं असं नाही की त्यांनी आमची पडताळणी केली म्हणून पैसे बंद झाले, पण जे लाभार्थी किंवा ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांचे पैसे सुरूच राहणार आहे. तर इथे कागदपत्र, आधार कार्ड लागणार आहे, स्वतः पती किंवा वडिलांचं, तुमचं रेशन कार्ड लागणार आहे किंवा उत्पन्नाचा दाखला चालणार आहे. विनंती अर्ज द्या किंवा स्वयंघोषणापत्र तुम्ही स्वतः पत्र लिहून दिलं तरी चालणार आहे. यादीमध्ये ज्यांची नावं आहे त्यांची पडताळणी सध्या होणार आहे. ज्यांची नावं नाहीत टेन्शन घेऊ नका, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची पडताळणी सुरू होणार आहे व सगळ्या लाडक्या बहिणींची इथं पडताळणी होणार आहे. टप्प्याटप्प्यावाईज होणार आहे, कारण शेवटी काय की अंगणवाडी सेविकाताई ही माणूस आहे आणि वन बाय वन एक नंतर पडताळणी होईल, त्यानंतर तुमचा हप्ता सुरू होणार आहे. आता हे विनंती अर्ज कोणाकडे नसेल तर आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे जे आपण कमेंटमध्ये देतो, त्याला तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून मी बऱ्यापैकी जिल्ह्यांमधले विनंती अर्ज आहेत ते पाठवलेले आहे, तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. जर तुमचा तिथे जिल्हा दिलेला नसेल तर हा जो कॉमन आहे तो विनंती अर्ज डाउनलोड करा. म्हणजे काय की पूर्ण तालुका, जिल्हा इथं तुम्ही टाकू शकता तुमच्या हाताने. त्यानंतर योजनेचं रद्द झालेलं DBT लाभ दुरुस्त करण्यासाठी इथे पूर्णपणे ही पडताळणी होणार आहे. त्यामुळे नक्कीच इथे सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. या संदर्भात काही प्रश्न असू द्या नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.